श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरम्. परवा मागच्या सत्रामध्ये आपण जे काही पाहिलं त्याचा मला असं वाटलं की मीच समाधानी नाहीये, म्हणून आज तोच भाग जरा पुढे बघूया. प्राज्ञत्व काय आणि त्याचे काही म्हणजे त्याला एकदम सगळे अशी अज्ञान मिळून एकत्र ज्ञान कसं तयार होतं याचे काही दृष्टांत आपण पाहिले. त्याच्या पुढचा भाग हे प्राज्ञत्व त्याला काय येतं याची चर्चा केली. हे प्राज्ञत्व अस्पष्ट उपाधितया, जसं त्या ईश्वराला ईश्वरत्व का आलं तो स्पष्ट उपाधी होती त्याची म्हणून आलं. तसं इथे हा जो फरक पडला तो अस्पष्ट उपाधितया, अनतिप्रकाशक. ते काय फार असं इल्युमिनेटिंग आहे असं नाही. त्याच्यामुळे त्याला प्राज्ञ असं म्हणतात. प्रकर्षेण अज्ञ प्राज्ञ. त्याच्यानंतरचा पुढचा भाग येतो की अस्यापि. अस्यापि म्हणजे ही चर्चा झाली आहे त्या अज्ञाची, प्राज्ञाची. अस्यापि अयम. अयम म्हणजे हा जो काही अहंकाराचा भाग आहे तो. तो जो अहंकाराचा भाग आहे तो कसा आहे त्याची चर्चा करतात इथे. जाता आता मला गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. हे 2-3 दिवसात माझा लॅपटॉप ज्याच्यावर मी करत होतो रेकॉर्डिंग किंवा बोलत होतो आपल्याशी, तो एकदम प्राज्ञ झाला. त्याच्यामुळे आज एक नवीन खेळ घेऊन, यंत्र घेऊन आपल्याशी चर्चा करतोय. तर अस्यापि अयम आपल्याकडं आहे असं मी गृहीत धरतो. त्या मागच्या आपल्या ग्रुपमध्ये टाकलेलं आहे तेच आज पुन्हा बघूयात एकदा. अस्यापि अहंकारादि कारणत्वात. यातला मुख्य शब्द काय आहे? इतिच उच्चते. त्याला म्हणलं जातं कशाला? या प्राज्ञाला. तर त्याला काय काय म्हणतात ते सांगतायत. परत एकदा बघूया, जरी मागच्या थोडीशी चर्चा केली असेल तरी. अयम अहंकारादि कारणत्वात. त्याला कारण शरीर असं म्हणतात. आता अहंकार म्हणजे शब्द पाहिला आपण मराठीमध्ये आपण वेगळ्या अर्थाने वापरतो. इथे अहंकार म्हणजे अहम नावाची एक जाणीव. तर ती जाणीव असल्यामुळे त्याला अहंकारादी. नुसतं असं नाही की एक अहंकारणाचं आहे. आता हे आदी म्हणजे काय त्याची चर्चा पुढे येईल. आदी शब्दांनी जे इथे सांगितलं त्याला म्हणतो, आमच्या आयुर्वेदाच्या भाषेत आम्ही त्याला म्हणतो अनुक्त. अनुक्त म्हणजे इथे सांगितलेलं नाहीये, सांगितलेलं नाहीये, न उक्त अनुक्त. जुन्या सगळ्या ग्रंथांमध्ये अनुक्त हा एक खूप मोठी रचनेचा भाग होता. कारण सगळीची सगळी वर्णन करणं हे शक्य नव्हतं तेव्हा. त्यामुळे काही जशी प्रातिनिधिक वर्णन करायची त्यामुळे त्याला आदी असं म्हणायचं. हल्ली ज्याला आपण म्हणजे आजचा रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल किंवा प्रायोरिटाइज्ड
असं जे काय असेल ते सांगायचं. बाकीचं आधीमध्ये सांगायचं. गुरु शिष्य समजावत असल्यामुळे ते आधीचा विस्तार करायचा. तसं ते इथे ग्रंथकारांनी केलेलं आहे, आधी म्हणजे काय ते, पण ते पुढे सांगणार आहेत. तर ही जी रचना असते, त्याला ती समजून घ्यायला लागते ग्रंथ वाचताना. मीमांसकांची ग्रंथरचनेची एक ठराविक पद्धत आहे, त्याला ते अधिकरण म्हणतात. पण ती त्यांची पद्धत आहे, त्याची विस्ताराने चर्चा गरज गरज नाही. आयुर्वेदाने किंवा कौटिल्य अर्थशास्त्र यांनी संपूर्ण ग्रंथ कसा वाचायचा याची काही साधनं सांगितली आहेत. त्याचं नाव आहे तंत्रयुक्ती. म्हणजे काहीतरी आपल्याला जर का व्याकरण माहिती असेल तर काही प्राथमिक उलगडा होतो. पण आता आधी शब्दाचं व्याकरण म्हणजे कळलं की आपल्याला आधी म्हणजे इत्यादी, हे इत्यादी म्हणजे कोण नक्की, ते कुठे शोधायचं. अशा ज्या गोष्टी असतात समजून घ्यायच्या असतात त्याला म्हणतात अनुक्त भाग. आणि त्याच्या युक्त्या असतात, तंत्रयुक्ती म्हणतो आम्ही त्याला. तर तसं इथे सांगितलंय अहंकारादी कारणत्वात, म्हणजे अहंकार इत्यादी कारणांमुळे त्याला कारण शरीर असं म्हणतात. कारण शरीर का म्हणतात, तर इथे कारण आणि कार्य हा प्रकार समजून घ्यायचा. कारण, आपल्याकडे आपण म्हणतो याला कारण असं असतं, तर तो अर्थ तोच असतो. हे मी केलं याचं कारण असं असतं. तर आमच्या आयुर्वेदीय परिभाषेत आम्ही त्याला हेतू म्हणतो. हेतू, या व्याधीचा हा हेतू आहे. यत् समवेतम कार्यम उत्पद्यते, दिवसापासून ते कार्य उत्पन्न होतं. बरेचसे प्रकार पडतात, काही समवायी कारण असमवायी कारण नैयायिकांनी केलेले आहेत. तर कारण म्हणजे ज्याच्यापासून काहीतरी कारण, म्हणजे ज्याच्यापासून पुढे काय म्हणत इम्प्रोवाइज होतं. जसं गाण्यामध्ये षड्ज म्हणतात. जो आपल्या आपल्या पट्टीचा जो पहिला सहा असतो त्याला षड्ज म्हणतात. का, पुढचे सहा सूर त्याच्यातनं तयार होतात. तो एक मूलभूत सूर सहा सहा हा, मग त्या सहाच्या संदर्भाने रे येतो, ग येतो, हे सगळे शुद्ध येतात. मग त्यातले विकृत स्वर पण येतात. पण या सगळ्याचा आधार काय, तो मूळ जो सहा आहे त्याचा तो त्याचा सहा, म्हणून त्याला षड्ज म्हणतात. बाकीची नावं ऋषभ आहे, गंधार आहे, मध्यम आहे, पंचम आहे, दैवत आहे, निषाद आहे. पण षड्ज जो साईंना जन्म देतो तो षड्ज. तसं हा जो काही प्राज्ञ आहे तो कोण आहे, तो व्यक्ती एका व्यक्तीशी संदर्भात अशी जी आहे, तेव्हा त्याच्याबद्दलची चर्चा चालली. त्याला कारण शरीर असं म्हणतात. आता परत असं आहे की हे तर अमूर्त आहे, दिसत तर नाही आम्हाला कुठे, मग त्याला शरीर का म्हणलंय, तर तांत्रिक शब्द तो त्याला कारण शरीर असं म्हणलंय. त्याला अजून मूर्ती आलेली नाहीये, आकार आलेला नाही. आध्यात्मिक भाषेत त्याला सगुण साकार म्हणतात, तसं काही नाही. पण हे कारण शरीर आहे. त्याच्यानंतर आणखीन त्याला काहीतरी म्हणतात. काय म्हणतात, आनंद प्रचुरत्वात कोशवत आच्छादकत्वाच आनंदमय कोश हा. परत पुढे गेले ती इतिच उच्चते, आपण त्यातला भाग आहे. असं वर्णन केलंय. आनंद प्रचुरत्वात हा सच्चित आनंदापैकी आनंदात्मकच आहे, शुद्ध आनंद आहे तो. त्याच्यामध्ये काही मिसळलेला नाही. तो चहा घेतल्याचा आनंद आहे असं नाहीये, किंवा काहीतरी एखादा चांगला चित्रपट पाहिल्याचा असं नाही. त्याला टॅग नाही येत. तो शुद्ध स्वरूपाचा आनंद आहे. तर तो तसा आनंद प्रचूर आहे, भरपूर भरलाय त्याच्यात. आणि कोशोर आच्छादकत्व, तो कसा आनंद आहे, तर त्यांनी एखादा कोश, म्हणजे आपण पाहुणे घेऊन झोपतो ना, तसा तो कोश आहे.
तर त्या कोशासारखा असल्यामुळे त्याला आनंदमय कोश असं म्हणतात. हे प्राणमय कोश ते आनंदमय कोश हे मी मागच सांगितलं की खूप चांगला प्रवास आहे तो. वेगळाच प्रवास आहे. एक ते भृगवल्ली नावाचं प्रकरण आहे, त्याचं पाठ करण्याजोगंच आहे, छोटंसं प्रकरण. पूर्वी मला वाटतं रेडिओवरती पण लागायचं, मला आता थोडंसं अस्पष्ट आठवतंय. सुब्बलक्ष्मी किंवा त्याच्या थोर गायिका होऊन गेल्या, असं उगच आठवतंय मला, खात्री नाही मला. भृगुरवई वारोडी पितरम राजन उपससा असं. वेगळा प्रवास आहे, परत कधीतरी समजावून देतो. तर ते हा त्याचा दुसरा एक भाग सांगितला. तो तिसरा भाग सांगतात, सर्वोपरमत्वात. उपरम म्हणजे समाप्ती. उपशम याचा अर्थ बरं वाटणं. उपरम याचा अर्थ समाप्ती. उपशय किंवा उपशम याचा अर्थ बरं वाटणं. बरं वाटणं. तर उपरम सर्वाचा. सर्वाचा म्हणजे कसल्या सर्वाचा? त्या व्यष्टीच्या संदर्भातल्या सर्वाचा. म्हणजे त्या ज्या काही व्यष्टीला काही जे काही असेल, काही नसतं हिचं गृहित आहे आपलं, पण जे काही असेल त्या सर्वाचा उपरम जिथे होतो, 0 पॉइंट, तर ते हे. आणि या तीन गोष्टी असल्यामुळे त्याला लयस्थान असं म्हणलेलं आहे. या तीन गोष्टींमुळे लयस्थान असं म्हटलेलं आहे, की तिच्या उच्चते. आणि असा सर्व परम होत असल्यामुळे सुषुप्ती, या तीन गोष्टीमुळे सुषुप्ती येते त्याला. सुषुप्ती ही आपण पाहिलं की ती झोपेच्या आणखीन पलीकडची काहीतरी अवस्था. म्हणजे झोप कशी येते याचं वर्णन आयुर्वेदामध्ये खूप छान सांगितलं. यदा तु मनसी क्लांते कर्मात्मान क्लमान्वित क्षेभ्यो निवर्तन्ते तदा स्वपिती मानव. यदा तू मनसी क्लांते, मन आयुर्वेदातलं वर्णन आहे. हे फक्त माहितीसाठी आहे. याचा अर्थ हे आयुर्वेद वेदांतांनी स्वीकारले असं होत नाही. एक माहिती असावी त्याच्यासाठी सांगतोय. यदा तू मनसी क्लांते, जेव्हा मन क्लांत होतं. क्लांत म्हणजे गळून जाणं. आपण आपल्या भाषेत म्हणतो हे गळून गेलं. अनायासे प्रवृत्त असे आमच्याकडे वर्णन आहे. क्लांत. क्लम हा आजार आहे. हल्ली ज्याला एक असा एक आजार आहे बघा, फटिक सिंड्रोम. फटिका. काय कशाने? नाही, फटिक सिंड्रोमच येतो, फटिक सिंड्रोम. तसा क्लम नावाचा आजार आहे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं. त्याच्यामध्ये वर्णन केलं की शरीरे प्रवृद्ध अनायासे प्रवृद्ध श्वासवर्जित. दम लागत नाही त्याच्यामध्ये, पण काही कष्ट न करताच एक असं थकवा येतो, त्याला क्लम म्हणतात. तर असं जेव्हा काही न करता जेव्हा मन क्लांत होतं, आणि ते क्लांत झाल्यामुळे यदा तू मनसे कांते कर्मात्मा, कर्म आत्मा असा एक कर्मात्मा अशी एक भूमिका आयुर्वेदाची. विषय निवर्तनते म्हणजे तो शब्दस्पर्श रूप रसायन त्यांच्यापासून निवृत्त होतो. तदा स्वपिती मानवा, तेव्हा माणूस होतो, अशी आयुर्वेदाची भूमिका आहे. तर ही सुषुप्ती ही अशी झोप नाहीये. का फरक आहे त्याच्यामध्ये? तर माणूस जरी झोपला तरी आजारपणामुळे म्हणा किंवा आमच्याकडे आम्ही म्हणतो 7 प्रकारची स्वप्न पडतात त्याला. प्रार्थित, कल्पित अशी आजारपणामुळे कधी कधी स्वप्न पडतात. तर याच्या पलीकडची झोप सुषुप्ती. सुप्ती आणि त्याच्या पुढची आणि एक अवस्था सुषुप्ती. तर असा तो सुषुप्ती अवस्था त्याला येते. म्हणून
त्याला नाव त्याला हे दिलंय लयस्थान. सर्वोपरम, तिथे सगळं काही संपतं सुषुप्ती आल्यानंतर. आता ही सुषुप्ती आपण पाहिली की सुषुप्ती कशी ही, तर माणूस झोपतो पण त्याच्यातही त्याचे व्यापार काहीतरी चालू असतात. आजारी असतो तो पाय झटकण्यापासून काहीच्या काही उद्योग करतो, चालण्यापासून झोपेत बडबडल्यावर. तिसरा असं वाटतं की झोपलाय, त्याला जागा केलं तर म्हणतो किंवा मी झोपलोच होतो की कशाला उठलं घोरणं. तर ह्या सगळ्या विकारांच्या पलीकडची झोप म्हणजे सुषुप्ती. त्याला आपण फार तर एक थोडक्यात काय टोकन म्हणून स्वप्नरिता अवस्था, विकारांच्या पलीकडची झोप. लहान बाळाला लागते, मी सांगितलं लहान बाळ ही जी झोपतात ना, ती अशी सुषुप्ती अवस्थेत असतात, त्यांना काहीच भान नसतं, झोपलेले असतात, त्यांना काही विकार नसतात. आता परत इथे थोडीशी एक चर्चा करायला पाहिजे की एकीकडे तर म्हणताय तुम्ही की हे जे काही व्यष्टी आहे प्राज्ञ, ते सुषुप्तीमध्ये जात. त्याच वेळेला तो त्याला अहंकार पण असतो आणि त्याला कळत तर काहीच नाही सुषुप्तीमध्ये असतो. आता हे थोडस कॉन्ट्रोवर्शियल वाटू शकतं की त्याला अहंकार म्हणजे मी आहे याची जाणीव पण असते आणि त्याला कळत तर काही नाही. म्हणजे परत थोडीशी समस्या येते की हे काय नक्की काय सांगायचं, कहना क्या चाहते हो, तर ते जरा समजून घेतलं पाहिजे. तर इथे असं सांगतात की हा जो अहंकार आहे तो त्याचा जुने त्याच्यावरती जे संस्कार झालेले आहेत त्याच्यामुळे त्याला त्या अहंकाराचं अस्तित्व असतं. आत्ताच्या अवस्थेमध्ये तो सुषुप्ती अवस्थेमध्ये असतो. म्हणजे तो विषयापासून निवृत्त झालेला असला, विषय निवर्ततेसारखं, तरी तो तिथनं बाजूला गेलेला असतो, सोडून गेलेला नसतो. हे शब्द महत्वाचे असतात. आमच्याकडे अपस्मार नावाचा आजार वर्णन केलेला आहे. त्याची वर्णनच असं केलं की अपगत हा स्मृतय. अपगत म्हणजे बाजूला गेलेला आहे. नष्ट स्मृतीला विनष्ट स्मृती म्हणलं असतं. तर हे अपगत म्हणल्यानंतर त्यातनं काय कळतं, एक कळतं की रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, इरिव्हर्सिबल प्रोसेस नाही आहे. आणखीन एक उदाहरण देतो सहज आमच्याकडचं आयुर्वेदातलं उदाहरण, सोपं आहे ते कळायला. आमच्याकडे असं एक सूत्र आहे की क्षारो हि याती माधुर्यम शीघ्रम अम्लोप संहिता. क्षार नावाची एक चवीचा भाग आहे, प्राय तो खारट असतो. ते प्राय नाही, खारटच असतो, पण त्याचं तांत्रिक नाव क्षार आहे. क्षारो हि याती माधुर्यम, तो मधुर होतो, अम्लोप संहिता. आता हे आपले रोजचे अनुभव आहेत. काही आंबट झाले की आपण त्यात खारट मीठ घालतो, खारट झाले की त्यात लिंबू पिळतो. तर इथे खूप वेळा आमच्याकडे काय होतं की ते दृष्टांत देतात तेव्हा सांगतात की त्याने काय टायट्रेशन करतात, ऍसिड प्लस बेस इज इक्वल टू न्यूट्रल, ऍसिड प्लस अल्कली इज इक्वल टू न्यूट्रल. तर ती भूमिका शरीरावरती नाही होत. आणि ते शब्द असे वापरलेत, क्षारो ही याती माधुर्य. इथे जरी शब्द जर का वापरले असते क्षारो ही मधुरी भवती, तर ती इरिव्हर्सिबल प्रोसेस झालेली असते. इथे काय सांगायचे त्यांना, की क्षार ज्या प्रमाणात असते त्या प्रमाणात आम्ल पडलं तर ते मधुर होईल, परत तुम्ही क्षार वाढवलं तर ते परत खराब होईल, परत आम्ल वाढवलं तर परत न्यूट्रल होईल. तर हे शब्दाचे खेळ त्यातले महत्वाचे, की काय शब्द वापरत असे त्यांनी शब्द वापरले की हा जो त्यांनी शब्द इथे वापरला सुषुप्ती किंवा यदा तू मनसी क्लांते वगैरे वगैरे जी आपण चर्चा केली, अहंकार, अहंकारत्वात, अहंकारादी कारणत्वात, आनंदमय कोश वगैरे कारणांमुळे त्याला आम्ही कारण शरीर असं म्हणतो, सर्व परमस्थान असल्यामुळे त्याला लय स्थान असं म्हणतो. आता इथे त्या प्राज्ञ विषयाची चर्चा संपली.
आता आता आपल्याला जी चर्चा करायची आहे ती पुढचा श्लोक 46वा श्लोक. तदानीम एतौ तदानीम एतौ ईश्वर प्राज्ञौ. तदानीम म्हणजे तेव्हा, एतौ हे दोघे, ईश्वर प्राज्ञ हे दोघे म्हणजे कोण, तर ईश्वर आणि प्राज्ञ आनंदम अनुभवत, हे दोघे आनंदाचा अनुभव घेतात. कोण घेतं कळलं, काय घेतात ते कळलं, कसं घेतात ते बघूया. तो कसा घेतात, तर चैतन्य प्रदीप्त प्रदीप्तावीर अतिसूक्ष्मावी अज्ञान आवृत्त अज्ञानावृत्त आवृत्तीभिः आनंदम अनुभवतः. हे दोघे चैतन्य प्रदीप्त अज्ञान वृत्ती, आता इथे वृत्ती म्हणजे परत ते जेनेरिक सांगितलंय, वृत्ती ग्रॉस सांगितलंय, एका व्यक्तीचं नाही सांगितलं, हे सगळ्यांचं म्हणून सांगितलं. की हे जे ईश्वर आणि प्राज्ञ आहेत हे काय करतात, त्यांच्यामध्ये जे चैतन्य प्रदीप्त अतिसूक्ष्म आणि अज्ञान वृत्तीमुळे आनंदाचा अनुभव घेतात. आणि त्याचा दृष्टांत दिलाय कसा घेतात, त्याचा आधी श्लोक सांगितलंय. आनंदमुख चेतोमुख प्राज्ञ हा इथे श्रुते, अशी श्रुतीच आहे. त्याचं एन्डॉर्समेंट केली आणि सांगतात की सुखम अहम अवापसम, मी सुखाने झोपलो होतो. न किंचित वेदीश इत्युत्थितस्य परामर्शोपपत्तेश, त्याची उपपत्ती दिली. कशी दिली, की हे दोघे ईश्वर आणि प्राज्ञ चैतन्य प्रदीप्त अशा अज्ञान वृत्तीमुळे आनंदाचा अनुभव घेतात. त्या आनंदाचं वर्णन केलंय की मी सुखाने झोपलो होतो, मला काही कळलं नाही, अशी त्याची उपपत्ती दिली जाते. आता ही शंका आली इथे की हा अनुभव कोणाला आला, तर याचा नेम ईश्वरा प्राज्ञ असं सांगितलं. म्हणजे कोणाला, यालाही आला त्यालाही आला, तर ते समजून घ्यायचं जरा प्रकारे. म्हणजे त्या विश्वात्म्याला आला, ईश्वराला, याला आला का दोघांना आला. आणि जर तो आत्मा निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला असं मी झोपल्याचा अनुभव कसं काय, परत आली तिथे एक शंका आली, उपस्थित झाली. तर इथे त्यांनी जे सांगितलंय की ही जी काही एक अविद्या आहे, अज्ञान आहे, ते अज्ञान उपस्थित आहे ना तिथे. आणि ते अज्ञान कसं उपस्थित आहे, ते चैतन्य प्रदीप्त आणि अतिसूक्ष्म असं अज्ञान आहे. परत शंका मग काय आली, की अहो तुम्ही म्हणलात की हा आत्मा आणि तो ईश्वर, ही व्यष्टी आणि समष्टीचं जे काही अज्ञान मिळून एकत्र झालेलं आहे आणि ते जे काय मोठं ज्ञान आहे, ते आनंदाचा अनुभव घेत आहे. आणि तो आनंद कसा आहे, सुखाने झोपलो होतो, सुषुप्तीमध्ये गेलेलो होतो, मला काही कळलं नाही, असा आनंद आहे. परत शंका अशी आली की चला मान्य केलं, कोणाला आला अनुभव हा, हा जो काही अनुभव आला असं तुम्ही म्हणताय, तो कोणाला आला. तर तुमचा दावा असा आहे की व्यष्टीला आणि समष्टीला दोघांना आला. दोघांना आला तर छान, पण त्या अहंकारच मुळात निर्गुण निराकार आहे, त्याला काही मूर्ती नाही, तर त्याला कसा काय अनुभव आला. व्यष्टीचा असो किंवा सगळ्यांचा मिळून जो तयार झालेला आहे त्याचा असो, त्याला कसा काय अनुभव आला. तर मग त्याचं वर्णन केलंय की हे जे चैतन्य प्रदीप्ताभिः
चैतन्य जे सच्चित आनंद रूपी सांगितलं ना, त्यातल्या चैतन्याने प्रदीप्त, म्हणजे इथे माझ्याकडे एक माझ्या चेहऱ्यावरती लाईट टाकणारं एक यंत्र आहे. ते व्याख्यान देताना लावतो. त्याच्यामध्ये 3 मोड आहेत. साधा असतो, वाचायचा असतो. की मला काही खाली काही ठेवून वाचायचं असलं तर मी तो लाईट असतो त्याच्यावरती काढतो आणि वाचत बसतो. आणि व्याख्यानाचं त्याच्यामध्ये चेहऱ्यावरती उजेड पडतो. जो चेहऱ्यावरती उजेड पडणं हा सगळ्यात जास्त आहे प्रदीप्त. किंवा आपण पाहिलं असेल तर हल्ली पंख्यानं सुद्धा ते पूर्वीसारखी अं, ठॉक ठॉक करणारी बटन नाही, नुसतंच हलतं असतं, रिओस्टॅट असतं त्याच्यामध्ये. ते पॉवर कमी जास्त करतात त्याप्रमाणे पंख्याची गती बदलते. किंवा लाईट सुद्धा कमी जास्त डिम अप करतात. किंवा आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा तो त्याचा जो प्रकाश आहे तो सगळ्यात जास्ती करता येतो. त्यातलं हायेस्ट मोड वरती ठेवणं म्हणजे ते प्रदीप्त, दीप्ती, चमक त्याच्या पलीकडे प्रदीप्त, प्रकर्षण दीप्त. तर ही आत्म्याला त्या अनुभूती येते. कशामुळे येते? ते अविद्या, अज्ञान हे अतिसूक्ष्म, ते उपस्थित आहे. पण ते कसं आहे? ते जे चैतन्य आहे ते चैतन्याने प्रदीप्त केलेलं असं ते अज्ञान आहे. आता परत लक्षात घ्या, इथे आपण याची भूमिका समजून घेतोय. कारण त्यांची भूमिका नाही समजून घेतली तर आपल्याला ते पुढे काय सांगतात ते कळणार नाही. आता ह्या भूमिकेला चॅलेंज नाही करायचं आपण, की असं कसं काय चैतन्याने प्रदीप्त होईल अज्ञान. त्यांची भूमिका आहे ती समजून घ्यायची. मागं म्हटलं तसं पाधा कालेन पच्यते. कदाचित आपण वेदांताचा अध्ययन करायला आल्यानंतर ती भूमिका समजेल. तोपर्यंत आत्ता हे सांगतात ते हे यांची भूमिका आहे ती समजून घ्यायची. जसं एखाद्या घरात गेल्यानंतर, हे आमच्या घरात अशी पद्धत आहे की बाहेरचा कोणी आला आणि तो एक तास 2 तास थांबणार असेल तर आधी तो हातपाय धुतो आणि मग बसतो. ते 10 मिनिटात जाणार असेल तर तो बसून जातो निघून. पण जेवायला कोणी आलं ते आधी हातपाय धुतात, बसतात. तर तसं का हे सगळ्यांच्या घरात असते का असं नाही, बूट घालून नाही जेवायला बसतात. तर त्यांची त्यांची पद्धत आहे, त्यांच्या घरात चालू असेल तर त्यांनी करावं. वेदांत त्यांनी ही भूमिका मांडली की हा जो तद येताना ईश्वर प्राज्ञ, हे काय करतात ईश्वर प्राज्ञ? हे आनंदाचा अनुभव घेतात. पण तो कसा अनुभव घेतात? तर हा, त्याला आम्ही लयस्थान असं म्हणलेलं आहे, चैतन्य प्रदीप्त आम्ही. ते जे चैतन्य आहे, सूक्ष्म सूक्ष्म अत्यंत सूक्ष्म, त्यांनी प्रदीप्त केलेल्या अशा अशा त्या अतिसूक्ष्म अज्ञान वृत्तीमुळे आनंदाचा अनुभव ते घेत आहेत. आणि त्याचा दृष्टांत दिलाय की मी सुखाने झोपलो होतो, मला काही कळलं नाही. अशा त्या अवस्थेमध्ये सुषुप्तीमध्ये ते ईश्वर आणि प्राज्ञ दोघेही जातात. आता हे थोडस लक्षात घ्या की हे कशासाठी चाललंय. त्याच्या पुढे त्यांना काहीतरी सांगायचं. आता आपण सगळे काय पूर्वीच्या याच्यावर असे चाणाक्ष वाचक असल्यामुळे तुला साधारण कळलं असेल की आता याच्या पुढे सृष्टी कशी उत्पन्न होते, माझं सृष्टीचं नातं काय, असे प्रश्न चर्चेला घ्यायचे. म्हणजे पहिल्याच व्याख्यानात आपण असं म्हणत होतो की विचार करतात, त्या एकेका मुद्द्याला ते स्पर्श करत जाणार आहेत. नाटकामध्ये याला पताका स्थान असं म्हणतात. अशीच माहिती देतोय. पताका स्थान म्हणजे त्यातनं काहीतरी पुढे काय होणार याची सूचना मिळते, त्याला म्हणतात पताका स्थान. म्हणजे झेंडा जसा असतो त्यातनं कळतं की हा अमुक अमुक सैन्य आहे, अमुक देशाचा झेंडा आहे, किंवा या सैन्यातील अमुक कंपनीचा झेंडा आहे, या बटालियनचा झेंडा आहे. त्यातनं अशी सूचना मिळते. तशी नाटकामध्ये जेव्हा सूचना मिळते काहीतरी, आपण त्याला म्हणतो डायरेक्शन पॉइंट, तशी जेव्हा सूचना मिळते त्याला पंडित पताका असतात. तसं तसं हे सुद्धा त्यांनी ही चर्चा का काढली?
कारण शरीर असा शब्द वापरलाय. तर कारण शरीर असा शब्द वापरला म्हणजे काहीतरी त्या कार्याबद्दल कधीतरी बोलायचं असेल ना. तर याचा अर्थ आपल्याला आज नाही तर उद्या कधीतरी हे कार्य म्हणजे काय ते समजून घ्यायला लागणार आहे. सुषुप्ती नावाचं एक संकल्पना त्यांनी मांडली आणि ती समजून घेण्यापुरतं आपण आयुर्वेदाची भूमिका पाहिली. याला तो मनसिक क्रांती अशी आमची आयुर्वेदाची भूमिका आहे. तर या सगळ्याच्या पलीकडे अशी ती सुषुप्ती अवस्था, स्वप्नरहित अवस्था. स्वप्न का पडतात ते मी सांगितलं. वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न असतात. प्रार्थित, कल्पित, आजारपणामुळे कधी कधी पडणारी स्वप्न. तर तशा प्रकारचा हा जो काही चाललाय, तर मुळात परत इथे आला प्रश्न तो की हा अनुभव आला कोणाला, याची चर्चा आता आपण करत होतो. कोणाला आला अनुभव हा? तर ते चैतन्य प्रदीप्त अक्षा तो अज्ञान जे आहे, त्या अज्ञान वृत्तीमुळे यांना आनंद झालाय. आता परत प्रश्न आला की हे आत्म्याला अनुभूती आली का? ती कशी आली? तर त्या प्रदीप्त जो काही त्यांनी त्या अतिसूक्ष्माने प्रदीप्त करून ठेवला तो आत्मा, त्याच्यामुळे त्याला अनुभूती आली. ही परत यांची भूमिका म्हणून समजून घ्यायची. आता हे परत कसं झालं की त्या ईश्वरालाही जाणीव होते, सृष्टीलाही जाणीव होते आणि ते अतिसूक्ष्म अशा त्या प्रदीप्त अशा त्या चैतन्यामुळे ती जाणीव होते. बिरबलाच्या खिचडीची गोष्ट आपण ऐकली असेल. त्यात तो काय सांगतो की हा त्या रात्रभर पाण्यात उभा होता. तो राजमहालात जो दिवा चालू होता त्याच्या उजेडाने याला आधार दिला, म्हणून मग याला बक्षीस द्यायचं नाही असं तो राजाचा मंत्री सांगतो राजाला. मग त्याच्यावरती उपाय म्हणून बिरबल दुसऱ्या दिवशी मडकं पेटवतो उंचावरती आणि खाली काडक्या टाकत राहतो. तर राजा त्याला विचारतो की अरे असं कधी होणार ते तुझी खिचडी? तो सांगतो की जसं जर त्या उजेडाने जर का याला शेक मिळू शकतो, याच्या खिचडीने कधी ना कधीतरी ती होईलच की खिचडी. ती बिरबलाची खिचडी. तर तसं थोडस हे वाटू शकतं आपल्याला. ते काहीतरी गडबड गुंडा सांगता बाबा. नाहीये, ते गडबड गुंडा नाहीये. पादहा कालेन पच्यते. कदाचित का होतं, पुढच्या पुढच्या गोष्टी समजून घ्यायला लागल्यानंतर मागच्या मागच्या समजायला लागतात. हा माझा विशेषतः बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या बाबतीतला अनुभव आहे की त्या क्षणी त्यांना काही कळत नाही. पुढची गोष्ट एखादी सांगितली की मग ते, हा ते सर आत्ता कळलं. काय कळलं? ते तुम्ही कालच्या व्याख्यानात जे सांगितलं होतं ते आत्ता कळलं. त्याच्यामुळे आत्ता आपण काय म्हणू त्याला, काय फेस व्हॅल्यू. आत्ता आपण फेस व्हॅल्यूवरती स्वीकारूया की चैतन्य प्रदीप्त अशा त्या सुषुप्ती अवस्थेला तो आनंदमय कोश प्राप्त करून तो मी सुखाने झोपलो होतो, मला काही कळलं नाही, अशा अवस्थेला जाऊन थांबतो. कोण? ईश्वरपण आणि प्राज्ञपण. एवढं आपलं झालं असं समजूयात आपण. आणि हा मुद्दा मुद्दाम परत समजून घेतला कारण कसं झालं की मलाच असं वाटलं की अरे मीच नाही समजून सांगू शकलं, तर तिला थोडं संकोच वाटायला लागला होता, म्हणून मी आज परत तो विषय घेतला. अनेक शंका येत आहेत, पण परत मी असं सांगतो की शंका आत्ता नकाच विचारू. म्हणजे काय होतंय की सगळं समजून घेतल्यानंतर शंका विचारल्या तर संगती माहिती असते. आता खूप वेळा आपण काहीतरी शंका विचारणार, मी म्हणलं की अरे ते पुढे येणार आहे, तर मग असं नको व्हायला. म्हणून शंकांसाठी आपण हे सगळं एकदा वाचून झाल्यानंतर शंका, आणि त्यात पण डिस्क्लेमर, जितकं ज्ञान मला आहे त्या ज्ञानाच्या मर्यादित शंकांची उत्तरं मी देईन यथामती. असं ग्रंथकारने सांगितलंय यथामती. तसं माझं जे काही चिंतन आहे आतापर्यंत या विषयातलं, तेवढी चिंतन नशी बाबतीत मी माहिती देईन. मग शंका आता लिहून जरूर ठेवाव्या. लिहून ठेवण्याचा फायदा असा होईल की कदाचित पुढच्या आपल्या सत्रांमध्ये त्याची उत्तरं मिळायलाही लागतील. मिळाली तर आनंदच आहे. जर का सगळी सूत्र संपल्यानंतरही त्याची शंका राहिली तर आपण चर्चा त्याची आवश्यक करू. तेवढाच त्यातला महत्वाचा भाग.
तर आज आपण काय समजून घेतलं ते बघूयात. ईश्वर आणि प्राज्ञ हे प्रकार आपण आधी समजून घेतले ते. मुळात चर्चा कुठे सुरू झाली? अनुबंध चतुष्टय. ही संगती पुन्हा पुन्हा लक्षात घ्यायला लागणार आहे बरं का आपल्याला. अनुबंध चतुष्टय. मग अनुबंध चतुष्टयातल्या परत अधिकारी. मग त्या अधिकाऱ्याबद्दलची आणखीन काहीतरी चर्चा. मग त्या अधिकाऱ्यानंतर गुरु. मग गुरुच्या नंतर आणखीन मग तो काहीतरी तो कसा शिकवतो. मग तो कसा शिकवतो सांगत असताना मग तो अध्यास आणि अध्यारोप आणि अपवाद. अध्यारोपाच्या चर्चेमध्ये त्यांनी काहीतरी सांगितलं की अज्ञान, वस्तूला अवस्तू म्हणायचं, अवस्तूला वस्तू म्हणायचं, या प्रकारचं ते जे अज्ञान, त्या संदर्भात परत ज्ञान, अज्ञान याची चर्चा सुरू झाली. मग ते ज्ञान अज्ञान याच्या संदर्भात ही परत सुषुप्ती वगैरे ईश्वर आणि प्राज्ञ ही चर्चा झाली. अनेक अज्ञाने मिळून ज्ञान कसं होतं याची चर्चा झाली. आणि आता इथे हे ईश्वर आणि प्राज्ञ हा विषय संपला. ही संगती लक्षात राहू देत. म्हणजे मग आपल्याला पुढच्या चर्चेला परत ही संगती. मला वाटतं एक खेळ खेळतात अनेक जण, की क्रमांक एकची जी व्यक्ती असते ती काहीतरी एक नाव उच्चारते. काय समजा गड किल्ल्याचं नाव असतं, तर राजगड म्हणलं की पुढचा राजगड, त्याच्या पुढे प्रतापगड. तिसरी जी व्यक्ती असते ती राजगड, प्रतापगड, सिंहगड. असं ते आपला ते पुन्हा 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 ती संगती समजून घेतली की अनेक शंकांची उत्तरं त्या केवळ संगतीनेच संपायला लागतात. मी आमच्या आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना कायम सांगतो की तुम्ही चरक संहिता वाचायच्या आधी आधी कमीत कमी 10 ते अनुक्रमणिका वाचा. तर हे लक्षात ठेवायचं. आणि आज थांबूयात. परत पुढच्या सत्रामध्ये भेटू. पुढच्या सत्रात पुढचा भाग तो उद्या पाठवला जाईल. थांबूयात आज.